अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे वक्त त्यात श्रेष्ठ स्वामीच होते. एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत नांदत निर्वाह करीती नोकरी. कोकणाप्रती राजापूर तालुक्या इटे गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे ते यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी ते यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण नाव उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांचे. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरून मने नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी वास केला. यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ त्यांचे आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांची काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती सर्व म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता आब्रूसी बट्टा लागेला आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे. यात संशय असेना तुम्ही वहाया कर्जमुक्त यासी करावे. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतासी ते मानले तत्काळ त्या परी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नमस केला त्यांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतासी चमत्कार वाटला. ज्याने आपले मनोरथ पूर्ण केले असे ती सत्य. विसेचे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही वाहुनी स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती. मुख पाहत न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांसी शिव राम मारुती ऐसी नाम दिदले त्रिवर्गाचे आणि मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हणते तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांची 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदले असे समर्थे. तेव्हा त्यांच्या आनंदे पारावार नसेशी. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा त्यांच्या मनाला आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्रोपदेशन केले पावन ते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये ते आणले ते मुंबईहून. त्यांचे करावे म्हणून विचारिले समर्थ. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन मन स्वामी चरणी दृढ धरले. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके सरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळवता ते आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसती चिता. गुण न लागती संसार वाढत चैन नसे क्षणभरी. असं पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवून जनांचा कैवारी पाहोनी डोळे भरी. माता ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याचवेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागविभक्त सका दिल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविली. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविल्या. म्हणती तू माझा सूत झालासी आता नाही सोडून. मग छाटी कफनी जोडी समर्थ त्यांची दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभ मोह मात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. सद्गुरूंनी मस्तके हस्त ठेविले आले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरुशीचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यता. उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्रोपदेशती. द्रव्य प्राप्ती
सवनिश्चिती ढोंग माझवती बहुत त्यांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य न काही न कळे मन न चळे प्रपंची त्यांचे न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भाऊ सागर पेल तीर उतरलील ते कैसे तेसे नवेची समर्थ ते परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवी वर असत दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊंनी काय केले, ब्राह्मणाशी बोलाविले, संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटिता त्यांच्या नामे तारा नामे त्यांची कांता ती करी बहु आकांता घेता उर. असो हरिभाऊंनी काय केले, ब्राह्मणाशी बोलाविले, संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटिता तारा नामे त्यांची कांता ती करी बहु आकांता घेता उर. उडवणे मने जोडणे आकार लुटवती तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख रागे भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढले आपण परी आता अवलक्षण आपण काय आठवले. आसतील सकल जन धिक्कारीतील पिशून उपास पडता कोण घावया ते घालील. अल्पवेळी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी त्या गोनिया संसार सुखासी दुःख डोही कापडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवा वेवनत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझे आणावे त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊल बसाल जरी वने तरी मज सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अन्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाही असे जाण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल माझे सवे तुम्ही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखात्व मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुकटून हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासासी मारावे सर्व स्वधर्म करावे याचे काय पुण्य कार्य म्हणावे. पाप लोट होतसे विनवते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणपे ऐसी ती याचे उत्तरे कोणी स्वामी कुमारी समाधान बहुत प्रकार करीत असे ती याचे परिता तारेच्या चित्तात षड्रूपे होते जगात संसाराचे मिथ्यत्व ती लागे कळेना. अशा मनुष्य भ्रांती आणि वल्पना वासना या डाकीने त्याने तिला झडपोनी आपण आधीन केलेसे. त्या योगी सद्विचार ती येसे नसूचे अनुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधत असे. षड्विकार त्यागोने रमला जो स्वामीचरणी दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तोही लुटविले समग्र ती दिले शुभव्रस्त परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या का माठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्याने निंदित नाना दोष देऊन पूर्वजन्मी तप केले तले सर्व फिटले दुःख भवदुःख. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक परिसोत षोडशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.